आज मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। 10 गावांमध्ये मनोज जरांगे पाटील जाणार आहेत आणि तिथल्या समाज बांधवांची भेट घेणार आहेत असं कळतंय। संध्याकाळी कुंभार पिंपळगाव इथं त्यांच्या सभेनं त्यांच्या या दौऱ्याचा समारोप होणार आहे। आज मनोज जरांगे पाटील गेवराई तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत आणि जवळपास 10 गावांना भेटी देणार आहेत। मनोज जरांगे पाटील तिथल्या समाज बांधवांची भेट घेतील आणि संध्याकाळच्या वेळात कुंभार पिंपळगाव इथं मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे आणि सभेनं दौऱ्याचा समारोप होईल। प्रतिनिधी गौरव साळी यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी बातचीत केलेली आहे, आपण बघूया। जरांगे पाटील आता बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या दौऱ्यावर निघत आहे। या दरम्यान ते 8 ते 10 गावांना गाठीभेटी देणार आहे आणि तिथे ते समाज बांधवांशी चर्चा करणार आहे। त्याचबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। पाटील साहेब, काय सांगणार? आज तुम्ही आता गेवराई तालुक्याला चालले, त्या दरम्यान तुम्ही गावांची भेटी घेणार आहे। गोदापट्ट्यातले 123 गावातले काही गाव घ्यायचे राहिले होते, कारण पूर्ण गाव उरकायला तयार होतं। 5 दिवसाचा पहिला झाला म्हणून सगळ्यांचा मिळून शिरस देवीला गेवराई तालुक्यात बीड जिल्ह्यात ठेवला आणि गोदापट्ट्याच्या अलीकडच्या बाजूने जालना जिल्ह्यातल्या कुंभार पिंपळगावात काही गावांचा, त्यामुळे हे कार्यक्रमासाठी आता निघालो आहे। आता काल बीडमध्ये छगन भुजबळ यांची सभा झाली आणि त्यामध्ये त्यांनी आरोप केलेले आहेत की ज्यांनी घरं पेटवले ते जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत होते। त्याला कसं काय माहीत होतं ते? म्हणजे तू घडून आणणार आहे का? नंबरिंग सांगतो, इतके नंबर होते तितके नंबर होते, इतका काय बोलतंय ते तर कामातूनच गेले। आता जाऊ दे, त्याचा विषय जाऊ दे, ते कामातूनच गेले। बीडमध्ये ज्यांचं घर जाळलं संदीप क्षीरसागर यांच्या भेटीला, म्हणजे यांची भेट रोहित पवार यांनी घडून आणली आणि ते तुमच्यासोबत घडून आणली असं त्यांनी आरोप केलेला आहे। तर सारखं बेमान नाहीत ना ते क्षीरसागर फॅमिली। गोरगरीब मराठ्यांनी त्यांच्या पाठीशी पिढ्यांना पार राहिलेले, मराठी त्यांच्या पाठीशी पिढ्यांना पार भेटायला आला म्हणून तुला दुःख आहे। तुझ्या बाजून कोणीच उभा राही ना, कारण तुझी नियत अशी आहे, तुझी साथ नाही आहे, म्हणून हे असं होतंय। जरांगे पाटील फिरणार आणि मग त्रास झाल्यावर हॉस्पिटलमध्ये जाऊन पडणार असं छगन भुजबळ यांनी तुमच्यावर नाव न घेता टीका केली आहे। याडपटा तुला काय कळायचं? फिरणं एक दिवस फिर माझ्या संग मग कळन तुला कशी बेजारी फुकट खायची सवय लागली तुला। तो यासारखं येशीत बसणारा नाही ना मी। ग्राउंड लेवलवर गोरगरीबात आहे, रात दिवस नुसतं बोलायची भाषा नाही, रात्रंदिवस लोकात आहे मी, लगातार जातोय आणि शरीराला काही त्रास झाला ना हॉस्पिटलला जातो, 1-2 दिवस सलाईन घेतो, पुन्हा जनतेत जातो माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या दारात की आपल्या लेकरांना मोठं करायचं, बाहेर पडा म्हणून सांगाल। परवा सुद्धा नाही करत जीवाची। तुला काय कळतंय? भाषण करतो म्हणून करू नको। लोकांच्या जीवावर खायची सवय लागली, मराठ्यांनी तुला मोठं केलं, ही लय मोठी चूक झालेली, मराठ्यांनी तुला मोठं केली। दादा, देवाने तोंड दिले म्हणून काही बोलणार का असा आरोप छगन भुजबळ यांनी केलेला आहे। एवढी मस्ती कुठून येते असं देखील त्यांनी म्हटलं। तुला आरक्षण मिळाल्यावर सांगतो, मिळालं लय जेड आहे होते, कशाला मंत्री केले त्याला काय माहीत। त्या अजितदादांनी घेणं देणं, त्याला आरक्षणात गेले मराठी ओबीसी तून गेले ते, पण तू कवर म्हणणार असं मिळणार नाही? गेले मराठी आणि आम्हाला मिळणार नाही ना, तुझा 1% सुद्धा राहू शकत नाही, मग 1% सुद्धा। आमचं जर शासकीय नोंदी असून जर तू म्हणतो नाही, तुझं 1% पुरंची पुरं उडून तू 1% बी राहणार आम्हाला, ते त्या वाटावर यायला लावू नको। बीडमध्ये जाळपोळ करण्याला प्रवृत्त कोणी केलं आणि जामीन झाल्यानंतर तुमचे लोक त्यांचा सत्कार करायला जातात, म्हणजे ते तुमचेच लोक आहेत असं देखील छगन भुजबळ म्हटले आहेत काल। आणि तू झाटे जळून तू येतो तेव्हा सत्काराचा काय संबंध आहे? तू करतो कुठं नाही तेव्हा तो हॉटेल तोच जळलेलं, हिंसाचारच तो घडून आणल्यासारखा आहे ते। ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही असं पुनरुच्चार छगन भुजबळ यांनी केले। अरे त्याला काय सांगावं, मला काहीच कळणार नाही। त्याला कोणीतरी देत जा टायमाला गोळ्या, त्याच्या गोळ्या संपल्या का काही, त्याला टायमाला गोळ्या देत जा। अरे गेले मराठी ओबीसी आरक्षणात, तू का झोपीतच आहे आणखी? त्यांनी आता सांगितलं कोर्टाला की आतापर्यंत जेवढे सर्टिफिकेट भेटले त्याचं आतापासून काहीतरी हायकोर्टमध्ये हे करणार ते। काहीच होत नसतं ओबीसी आरक्षणातून आणि कुणबी नोंदी मिळाली हे चॅलेंज होत नसतं। आणि हे जर शक्य असलं, चॅलेंज होणार असलं, त्यांचं एका शासन निर्णयावर दिले, एका दिवसात पुरंची पुरं उडण, 1% बी राहणार नाही, पुरंची पुरं। आम्हाला मग त्या वाटेवर जायला लावू नको। तुमचं तर मग मंडल कमिशनचं सुद्धा जजमेंट स्वीकारलेलं नाही, मग म्हणजे